एक महत्त्वाची अपडेट समोर येते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या संदर्भात त्याच्या दौऱ्याबद्दल एक महत्त्वाची अपडेट आपण बघूया. नेमकी अपडेट काय? तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावरती असल्याची माहिती समोर येते. ते दिल्लीमध्ये दाखल झाल्याची माहिती सध्या समोर येते. गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार अशी माहिती सूत्रांकडून आलेली आहे. दिल्ली दौऱ्यादरम्यान त्या अमित शहांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून येते. अर्थ खात्यासंदर्भात भेट घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे भेटीला विशेष महत्त्व आहे. प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत. प्रणाली, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दिल्लीमध्ये दाखल झाल्याची माहिती समोर येते. सुनेत्रा पवार या सकाळीच दिल्लीसाठी रवाना झालेल्या आहेत. पुढच्या थोड्या वेळातच त्या दिल्लीमध्ये दाखल होतील असं कळतंय. आजच्या त्यांच्या या दिल्ली दौऱ्याच्या निमित्त म्हणजे त्या ठिकाणी त्या अमित शहा यांची भेट घेणार असं कळत आहे. खरं तर त्यांची जी खाती आहे त्या खात्यांच्या संदर्भामध्ये काही भेटीगाठी ज्या आहेत त्या आज होतील असं कळत आहे. परंतु एक महत्वाचा मुद्दा म्हणजे अर्थ खातं हे अजित पवार यांच्या मृत्यूनंतर भाजपकडे आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. मध्यंतरी चर्चा सुरू झालेली होती की अर्थ खातं हे राष्ट्रवादीला मिळावं, यासाठी राष्ट्रवादी आग्रही आहे. तसं एक शिष्टमंडळ सुद्धा मुख्यमंत्र्यांना भेटेल असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलं होतं. परंतु या संदर्भामध्ये सुद्धा आजच्या या भेटीदरम्यान चर्चा होईल असं कळत आहे. आणि त्यामुळं सुनेत्रा पवार या दिल्लीला अचानक गेल्यामुळं या सगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे. विविध इतर विभागांच्या जरी या बैठकांच्या संदर्भात त्यांचा हा दिल्ली दौरा असल्याचं बोललं जात आहे, तरी सुद्धा अर्थ खातं आपल्या पक्षाला मिळावं या दृष्टीनं सुद्धा आजच्या या भेटी दरम्यान चर्चा होईल असं सूत्रांकडून कळतं. बरोबर. या बैठकीत काय घडतंय पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीसाठी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे निवडून गेलेले आहेत ते सगळे आमच्या बरोबर आहेत. पुढची डॅमेज कंट्रोल करण्यासाठी डॅमेज वगैरे होणं नाही आहे. प्रिव्हेंटिव्ह जे काय करायला लागतं ते आम्ही सगळं केलेलं आहे. जे आमच्या बरोबरच आहेत तर त्यांना आणि काय दुसरं. एकीकडे सर तुम्ही म्हणता की तुमच्या सोबत आहेत, दुसरीकडे संजय राऊत यांनी जी शिवीगाळ वापरली मग ती कोणासाठी वापरली? बघा, काल त्यांनी एकंदर त्यांचा राजकीय प्रवास होत असताना जे काही चढ उतार पाहिले त्या ह्याच्यामधनं जी काही स्थित्यंतरं झाली, ज्या काही घटना झाल्या, जे काही पक्षाला सोसावं लागलं, पक्षावर आघात झाले, त्या संदर्भामध्ये एक संवेदनात्मक त्यांनी शब्द वापरला जो कोणाच्या विरोधामध्ये किंवा कोणाचं नाव घेऊन बोललेलं नाही. तर एक सहज स्लँग ज्याला म्हणतो आपण स्लँग लँग्वेज त्या ह्याच्यामध्ये बोललेला शब्द होता. त्याच्यामध्ये शिवसेनेची भाषा म्हणून कारण आज पण ते म्हणतात राज्याचा गोलपिटा केलाय राजकारण्यांनी. आता बघा, गोलपिटा या शब्दाचा अर्थ कोण घेतो त्याप्रमाणे आहे. त्या गोष्टीवर आपण आता हा राजकीय याच्यामध्ये तशा प्रकारे तो वाईट किंवा त्या अर्थाने ते बोलत नाही आहेत. म्हणजे ज्या याच्यामध्ये म्हणतो ना आपण की या सगळ्याचा काय झांझीबार झालाय का, की काय होतंय काय नाही का, बाजार झालाय का, अशा रीतीचे शब्द आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत तुमची काय चर्चा झाली काय? इथले जे काही अपडेट आहेत ते प्रत्येक गोष्ट उद्धव साहेब नजर ठेवून आहेत. पक्ष प्रमुख असल्यामुळे ते स्वतः जातीनं लक्ष देतात. पक्षाकडून पण काही या फुटीर आमदार खासदारांना ऑफर मिळाल्याची माहिती मिळते. त्यांना सामील व्हा असं आवाहन करण्यात आलंय. एनसीपीआय आता राष्ट्रीय पक्ष व्हायच्या मार्गावर असेल तर या गोष्टीला उगाच कुठचंही हे आल्याशिवाय बोलणं तथ्य नाही आहे. बऱ्याच लोकांची चर्चा असताना तुम्ही मात्र कायमस्वरूपी ठाकरेंचे प्रामाणिक आणि निष्ठावंत म्हणून कायम त्यांच्यासोबत माझ्याप्रमाणेच लाखो शिवसैनिक, लाखो पदाधिकारी, लाखो लोकप्रतिनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे पक्षप्रमुख उद्धवजी यांच्या बरोबरच आहेत. कारण एक कुटुंब, एक परिवार म्हणून शिवसेना प्रमुख आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जो पक्ष निर्माण केला त्याला राजकीय किनार नव्हती. त्या राजकीय व्यासपीठ असणं गरजेचं असतं, परंतु फक्त राजकीय हेतूंसाठी नव्हतं, तर ते एक परिवार उभा केला होता. मला जर आली नाही तर तुम्ही त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करणार का? पुढच्या गोष्टी एवढ्या वाईट आपल्याला कशाला विचार करायचा? येतील आणि राहतील. बरोबर, 9 आहेत, 9 राहतील. उदय सामंतांनी स्टेटस ठेवलाय, एकनाथ शिंदेचा फोटो ठेवला आणि भले भले गार केले गंमत मध्ये अशाचे स्टेटस आहे. आता ते कुठच्या अँगलमधनं हे करतात बघा. त्यांची काव्यरचना असेल किंवा त्यांना एक सुचलेलं कुठलं तरी हे असेल त्याच्यावर मी काय भाष्य करणार. ते त्यांचं हे करू शकतात. आज फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे. राजकीय घडामोडी बदलताना दिसतात महाराष्ट्राच्या पटलावरती दिल्लीतून. लोक आता बदलतील, लोकच बदलतील. लोकशाही आहे. कोर्टाचा पण किंवा लिगल टीमचा काही विचार केलेला आहे? पण सगळं केल्यानंतरच या गोष्टी घडलेल्या आहेत. रामराजे, हा चला. आप लोगों ने व्हिप जारी किया है. हाँ जी. तमाम जो आपके सांसद हैं कौन पार्लियामेंट्री पार्टी का जो व्हिप रहता है वो इट्स अ रेगुलर थिंग एंड दैट इज इश्यूड फॉर कन्वीनिंग मीटिंग्स. मीटिंग हैज बीन कन्वीन. यहाँ पे मीटिंग बुलाई गई है संसदीय दल की बैठक में और सबको व्हिप जारी किया गया है.